काही नव्हतं काही नव्हतं. श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर, आदरणीय रणजित आंबेडकर, सुजातांनी दिलेला आशीर्वाद आहे की या माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला त्यांनी इथं संधी दिली आणि जनतेने सुद्धा स्वीकारली. जनतेने मताच्या रूपाने मला आशीर्वाद देऊन, आम्हाला चौघांना आशीर्वाद देऊन भरघोस मताने आम्हाला चारही उमेदवारांना निवडून आणलं इथं आणि ही जनतेची सेवा करायची एक संधी मिळाली. कसरत तर खूप करावी लागली, पण वंचितच्या कार्यकर्त्यांनी, नेत्यांनी, पदाधिकाऱ्यांनी ही निवडणूक आणि सामान्य जनतेने ही निवडणूक आपल्या खांद्यावर घेतली आणि आम्ही सर्व चारही उमेदवार आणि मी विशेष करून मी उमेदवार हे त्यांचा वाटल्यामुळे त्यांनी अंगावर खांद्यावर घेऊन ते निवडणूक पुढे गेले. ही निवडणूक पैसा महापूर इथं आला होता, पण लोकांनी त्याला न जुमानता कुठल्याही आश्वासनाला लोभी न पडता आमच्यावर प्रेम करणारी जनता यांनी आम्हाला भरघोस मताने इथं निवडून दिलेलं आहे. अकोल्याची जे अकोला भकास होताना आपल्याला दिसत आहे त्याप्रमाणे ज्याप्रमाणे मी रुग्णसेवा मानला आणि निस्वार्थीपणा करतो त्याचप्रमाणे जनतेची सुद्धा सेवा करावी हा मनात विचार आला आणि कुठेतरी आपण निवडणुकीला सामोरं जावं आणि आपल्याला काय परिणाम होतील याचा विचार कधीच केला नाही, परंतु जशी रुग्णसेवा करतो तशी अनोळखी प्रेताचा अंत्यविधी करतो त्याचप्रमाणे जनतेची सुद्धा सेवा करावी हे मनात आल्यामुळे मी निवडणूक लढवली. स्वच्छ अकोला, सुंदर अकोला, निरोगी अकोला या वाक्याप्रमाणे आम्ही अकोल्यात काम करूयात. 5 जरी नगरसेवक असले तरी आम्ही संघर्षातून आलेले कार्यकर्ते आहोत वंचितचे, त्यामुळे काम कसं करावं हे तर आम्ही श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर शिकलेलो आणि काम तर 100% आम्ही करून दाखवूयात. साहेब आंबेडकर आणि अंजलीताई आणि सुजित दादा यांना विश्वास ठेवून माझ्या मुलाला तिकीट दिलेलं आहे. त्यांनी विश्वास ठेवलं तिकीट दिलेलं आहे. जनतेनं समज लोकांचा विश्वास होता की जसं दवाखान्यात सेवा करते बा तसं आमच्या मोहल्ल्यातल्या म्हणजे हे करीत म्हणून त्यांना परागले असं म्हटलं की पराग तू उभा राहा आणि तुला काही काळजी करू नको, आम्ही तुझ्या पाठीमागे आहे. आणि जेव्हा तो दवाखान्यात जाय का नाही तेव्हा तो त्याच्या मनात होत जाय. मला म्हणे आई उभं राहू का? म्हटलं काय बाप्पा उभं राहायचं, काही त्याच्यामध्ये आपल्याला काही हे नाही समजत नाही. तो म्हणे आई जसं हे होते तसं पाहू म्हणे. त्याची लई दिवसाची इच्छा होती. आता खूप चांगलं वाटून राहिलं. लोकांच्या बद्दल म्हणजे लोक जेव्हा भेटायला येतात का नाही तेव्हा त्याला खूप असे याच्यावानी हे करतात त्यांना. My uncle is the best uncle in the world. He is best because he always trust on me and love me. He not only love to me, he love to my family, neighborhoods and other people. He is one of the most mindful people who help others in any emergencies like hospitals or fires. He is my favorite uncle, best and good uncle. Thank you. नक्की एक आनंदाचा क्षण आहे. श्रद्धेय ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर आणि संपूर्ण आंबेडकर कुटुंबियांनी टाकलेला विश्वास त्यांनी सार्थ ठरविला. त्यामुळे हा एक तर शब्दातनं व्यक्त करणारा आनंद आहे आणि विशेष त्याची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर एक प्रचंड विश्वास होता की तो निवडून येईल म्हणून. कारण त्यांनी जे केलेले कार्य आहेत ते नक्कीच लोकांच्या मनात होते, लोकांच्या मनात घर करणार होते. त्यांनी रात्री 2-2 वाजता जेवणाच्या ताटावरून उठून जाऊन रुग्णसेवेचा जो वसा त्यांनी हाती घेतला होता तो वसा त्यांनी ज्या पद्धतीने पूर्ण केला त्यामुळे लोकांनी त्याला निवडून देतीलच हा विश्वास प्रचंड होता आणि तो लोकांच्या मदतीने आणि त्याच्या कार्याने सार्थ ठरविला. पराग गवई हा खरोखर म्हणजे रुग्णसेवेसाठी झोकून दिलेला युवक आहे. त्याचं जे काम आहे परागचं म्हणजे त्याचं वय जेवढं आहे ना त्या वयापेक्षा जास्त वेळा त्याने रक्तदान केलं आहे. म्हणजे एवढ्या कमी वयात समाजसेवेची या पद्धतीची आवड असणे हे खूप क्वचित घडते. त्याच्यामुळे पराग गवई व्यक्तिमत्वच असं होतं शहरामध्ये या निवडणुकीमध्ये जे तो उभा राहिला आणि एवढ्या मोठ्या मतांनी निवडून आला तर तो पक्षापलीकडे असलेला जो चेहरा होता तो पराग गवई आहे. म्हणजे रुग्णाची सेवा, रुग्णसेवक ते नगरसेवक जे आपण आता म्हणतो आणि सर्वत्र त्याची जी चर्चा होते तर ते खरोखरच आहे. म्हणजे रात्री उठून जाणे
जेवणाच्या ताटावरून उठून जाणे, एखादा फोन आला की वो एखादा पेशंट दवाखान्यामध्ये आला आहे आणि त्याला उपचार मिळत नाही, तर हा आपला धावत पळत जातो आणि ते करता करता एक वेळ त्याचा आपला पाय पण मोडला होता याच्यामध्ये. पण त्याला त्याचं काही वाटलं नाही किंवा माझा पाय मोडला का काय झालं आणि मग आता नंतर मी आराम केला पाहिजे घरी. त्या पायाला प्लॅस्टर असताना ते कधी सुटते आणि मी कधी दवाखान्यामध्ये जातो, असा हा पराग. आणि विषय म्हणजे काय की अजून दुसरं जर सांगायचं झालं तर जे अनोळखी मृतदेह आहेत शहरामध्ये, तर त्याच्यामध्ये त्यांनी जवळपास 800, म्हणजे बघा आकडा लहान नाही आहे, 800 अनोळखी मृतदेह त्यांनी खांदा दिला. म्हणजे त्यांना अंत्यसंस्कार त्याचे यांनी स्वखर्चाने आणि विधिवत, म्हणजे तिथं फुलं ठेवणे, हार ठेवणे, हे घेणे, दर्शन घेणे आणि त्याच्यावर अंत्यसंस्कार केले की जे हे कोणी करत नाही. म्हणजे ते सुद्धा काम तो करतो आहे. 7,000 जे हे आहे रक्तसंकलनच्या पिशव्या आहेत ते सुद्धा त्यांनी युवकांच्या माध्यमातून ते सुद्धा केले आहे. म्हणजे एवढा कमी वयामध्ये एवढा झपाटलेला सर्वत्र शहरामध्ये पराग गवई, म्हणजे कोणाला जरी विचारलं तर कोणाकडे त्याचा मोबाईल नंबर नसेल असं मला तरी दिसत नाही. म्हणजे पत्रकार म्हणून मी एक सांगतो त्याच्यामध्ये की तो एवढा अविरत झटत असतो. त्याच्यामुळे तो निवडणुकीत जसं उभा राहिला तर असं वाटलं की हा जो उमेदवार आहे तो आपलाच आहे असं प्रत्येकालाच वाटलं. सर्व जाती धर्माच्या लोकांनी सर्व विसरून त्याला मतदान केलं आणि हे अपेक्षितही होतं. खरोखर समाजामध्ये असे लोक राजकारणात येणे हे खूप मोठी चांगली बाब मानल्या जाते आणि असे लोक आले पाहिजे आणि तो राजकारणामध्ये आला, हे खरोखर चांगलंच झालं. आणि तो त्याच्या कामाच्या भरोशावर आला. त्याच्याकडे राजकारणामध्ये कसं असतं की साम दाम दंड भेद ह्या सर्व गोष्टी पाहिजे असतात, पैसा पाहिजे असते. मात्र त्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या खोट्या ठरवल्या, त्या परागच्या निकालातून दिसून आलं. आणि तो खर्च न करणारा, फक्त त्याचं एक आहे की प्रत्येकाच्या पायाला स्पर्श करणे आणि त्यांचे आशीर्वाद घेणे, अनोळखी मृतदेहाचे आशीर्वाद असतील, बाकी सर्व रुग्णांची सेवा केली त्याचे असतील, तर त्याचं फळ त्याला मिळालं.